मकर राशी डिसेंबर 2025. मकर राशींच्या व्यक्तींना डिसेंबरचा हा शेवटचा महिना करिअर, आर्थिक, आरोग्य आणि विद्यार्थ्यांसाठी कसा असेल? चला तर मग जाणून घेऊ. करिअरच्या बाबतीत हा महिना पाहिला असता या महिन्याची सुरुवात ही वृश्चिक राशीत संक्रमणाने होईल, ज्यामुळे तुमचे नेटवर्क आणि महत्त्वाकांक्षा क्षेत्र सक्रिय होईल. डिसेंबरचा हा महिना मकर राशींच्या लोकांसाठी प्रगती, आव्हान आणि आंतरिक वाढीचे सौम्य मिश्रण घेऊन येईल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी मिळतील, परंतु तुम्हाला काही अडथळ्यांनाही सामोरे जावे लागू शकते. हा महिना तुम्हाला बळकट करेल. नवीन लोकांकडून मिळणारा पाठिंबा, नवीन ओळखी, नवीन नातेसंबंध आणि नवीन संधी तुमच्या नफ्याचा मार्ग मोकळा करतील. तुमचे विचार, योजना आणि निर्णय हे प्रभावी असतील. तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन शक्ती जाणवेल. विवेकबुद्धी ही नफा मिळवण्याच्या संधी प्रदान करेल. हुशारी आणि वेळेची समज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर ठरेल. या व्यतिरिक्त आदर वाढेल व तुमची ओळख आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून पाठिंबा मिळेल. या आधारामुळे तुमचे मन स्थिर होईल आणि तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होईल. तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील. अशी घटना घडेल ज्यामुळे तुम्हाला हे जाणवेल की जीवनात अजूनही अनेक संधी आणि नवीन दिशा आहेत. तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता राहू तुमच्या दुसऱ्या घरात असेल, ज्यामुळे संपत्ती जमा करण्यात काही अडचणी येऊ शकतात. तथापि शनी महाराज हे तुम्हाला प्रयत्न करण्याची संधी देतील, ज्यामुळे तुम्हाला पैसे वाचवण्यात काही प्रमाणात यश मिळेल. या व्यतिरिक्त महिन्याच्या सुरुवातीला 11व्या घरात शुक्र, सूर्य आणि मंगळाची उपस्थिती आणि त्यांच्यावर गुरुची दृष्टी असल्याने तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील आणि असे अनेक मार्ग उपलब्ध होतील ज्याद्वारे तुम्ही तुमची संपत्ती वाढवू शकता. या महिन्यात दिवसेंदिवस तुमची आर्थिक स्थिती मजबूत होत जाईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना पाहिला असता या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत स्वतःला शिस्त लावण्यात प्रोत्साहित केले जात आहे. नियमित दिनचर्या तयार करा आणि कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या राशीचा स्वामी शनी हा संपूर्ण महिन्यात 3ऱ्या घरात असेल, जो तुमची परीक्षा देखील घेईल. तुम्हाला अधिक आळशी वाटू शकते आणि जर तुम्ही या स्थितीत राहिलात तर तुमच्या समस्या वाढू शकतात. 8व्या घरात केतूची स्थिती ही काही लपलेल्या समस्या किंवा पचन समस्या आणू शकते, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर तुमचा आहार असंतुलित असेल तर ही समस्या आणखी वाढू शकते आणि शरीरात पित्ताशी संबंधित समस्या वाढल्याने अस्वस्थता देखील निर्माण होऊ शकते. या महिन्यात तुमचे कौटुंबिक जीवन हे स्थिर राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या पहिल्या भावावर गुरुची दृष्टी असेल. या ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रेम आणि आदर वाढेल. परस्पर आदराची भावना असेल, परंतु काही वैचारिक मतभेद उद्भवू शकतात. कुटुंबातील काही सदस्यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या वाढू नयेत म्हणून तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. या महिन्यात विद्यार्थी वर्गाला सुरुवातीला अभ्यासात प्रगतीचा अनुभव येईल. संशोधन अभ्यास, गट प्रकल्प आणि स्पर्धा परीक्षा यशस्वी होतील. सूर्य धनु राशीत प्रवेश करत असल्याने प्रेरणा चढउतार होऊ शकते. जुन्या नोट्स किंवा अभ्यास पद्धतीचा आढावा घेण्यासाठी प्रतिगामी गुरु हा उपयुक्त आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्पष्टता आणि स्मरणशक्ती वाढेल, ज्यामुळे आगामी शैक्षणिक ध्येयासाठी उत्साह वाढेल.